सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेल्या शेतकऱ्यांना 28.74 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची आमदार राजेश पाडवी यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील 3,799 शेतकऱ्यांना अनुदानाच्या मागणीसाठी आमदार राजेश पाडवींचे कृषीमंत्र्यांना निवेदन. नंदुरबार राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि NFCC योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत येणाऱ्या एकूण 3,799 शेतकऱ्यांची सूक्ष्म सिंचन घटकासाठी निवड झालेली आहे. मात्र 2023-24 या वर्षी निवड झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही उपलब्ध न झाल्याने शेतकरी आता हतबल झालेला आहे. शेतकऱ्यांच्या प्रस्तावावर पेमेंट इन प्रोसेसच्या शेरा देण्यात आलेले आहे. याचे एकूण अनुदानाची रक्कम ही 28,74 लाख इतकी रक्कम कृषी विभागाच्या माध्यमातून अनुदान करण्याचं बाकी आहे. परिणामी निवड झालेल्या शेतकऱ्यांना वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या या समस्या गंभीर असून त्या सोडवण्यासाठी शहादा तोडदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्याकडे निवेदन देऊन 3,799 शेतकऱ्यांचे अनुदान लवकरात लवकर मिळवून द्यावा या मागणीसाठी राज्याचे कृषी मंत्र्यांना आमदार राजेश पाडवी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसंदर्भातील समस्या आमदार राजेश पाडवी यांनी लक्षात आणून दिली आहे. लवकरच या विषयावर तोडगा काढून शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.